स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. मी या राजकारणात पूर्वीपासून आहे. फार तिथा इथे माझी आमची जिल्हा परिषद सालपतला उद्घाटन झालेली होती. तेव्हापासून आम्ही राजकारणात आहे ह्या अनुभवच्या. आता तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगायचं, लईट बोलत नाही. 12 मतदान आमच्या गावात होणार आहे याला. करंजे जिल्हा परिषद गटात आज जर बघितलं तर आज आपण पळशी गावात आलेलो आहोत. शिवसेनेचे उमेदवार आहेत. करंजे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार ॲडव्होकेट सई शिंदे आहेत. आज तुम्ही प्रचाराचा अंतिम टप्पा आहे, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट सई आशिष कुमार शिंदे, बेनापूर. आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आपण जे आलो आहे, तर तुम्ही बघाल आम्ही जिकडे जिकडे जातो आहे प्रचारासाठी, आम्हाला खूप भरघोस प्रतिसाद आहे, आमच्यावर विश्वास आहे. आणि तो जो माणसांचा विश्वास आहे तो एक वेगळंच बळ देतो आहे इथून पुढच्या वाटचालीसाठी. आज तुम्ही ॲडव्होकेट आहात, उच्च शिक्षित आहात, तुम्ही या ठिकाणी राजकारणात प्रवेश केलेला आहे, लोकांच्या मध्ये भेटताय, उत्साहाचं वातावरण आहे. हो, उत्साहाचं वातावरण आहे, सगळ्यांचं आशीर्वाद आहेत, सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. आणि उच्च शिक्षित असल्यामुळं जे माणसांकडनं माझ्या अपेक्षा आहेत, म्हणजे सगळ्यांकडून ज्या अपेक्षा आहेत, गावकऱ्यांकडून ज्यांना कोणाला भेटते, ते ऐकून असं खूप आनंद वाटत आहे की मी ह्या फील्डमध्ये आले की मला ह्या लोकांना हेल्प करायला एक संधी मिळणार आहे. आता आज काय भूमिका घेऊन तुम्ही रिंगणात उतरला, लोकांच्यापर्यंत पोचला, तुम्ही काय आश्वासन दिले लोकांना? आश्वासन म्हणाल तर जे काय त्यांच्या अडचणी होत्या, आरोग्य रिलेटेड असतील, महिलांच्या काही अडचणी असतील, तर त्यांचाच एक सोल्युशन किंवा एक प्रतिनिधी म्हणून मी जो आवाज पुढे उठवणार आहे, त्यासाठीच तेच आश्वासन दिले आहे की महिला सबलीकरणासाठी आपण काही अजून स्कीम्स आणू किंवा अजून प्रयत्न करू. त्याचबरोबर महिलांचं आणि बालविकास आरोग्याचं रिलेटेड असेल. आज जर बघितलं तर शिवसेनेला मतदारसंघात या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, यश चांगलं भेटलेलं आहे. विटा नगरपालिका या ठिकाणी काबीज केले. आता घाटमाथ्यावर काय वाटते तुम्हाला? काय सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आत्तापर्यंत ज्या आमच्या पक्षाने ह्या भागात जो विकास केलेला आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ह्या भागात नक्कीच यश मिळेल. आज जर बघितलं तर घाटमाथ्यावर सुहास नाना असतील किंवा राजाभाऊ असतील, हे एकत्र नव्हते, पण आज या निमित्तानं एकत्र आलं, एक उत्साहाचं वातावरण आहे. कसं बघताय याकडे? ह्याकडे जर आम्ही बघण्यापेक्षा जर तुम्ही बाकीच्यांना विचारला, तर गावोगावी आम्ही जेव्हा जातो त्या माणसांच्या चेहऱ्यावर असा आनंद येतो की जर आता जे एकत्र झालेत, आता एकत्र झाल्यामुळे जे काही प्रश्न होते किंवा एकी करून जे अजून चांगलं विकासकाम आपण करू शकतो, त्या दृष्टिकोनातनं इथली जी माणसं आहेत ते खूप आनंदी आहेत. आता जर बघितलं तर मतदानाला अवघे काही तास बाकी आहे, लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? एक सक्षम उमेदवार म्हणून मी एवढंच आवाहन करेल की जे पक्षानं जे आत्तापर्यंत विकासकाम इथं केलेलं आहे ते, आणि इथून पुढं एक सक्षम उमेदवार म्हणून जे पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्या विश्वासाचं मी सार्थक करून इथून पुढचा कारभार करेन. आपल्या भागाचा चौफेर विकास हा आमचा नेहमीच पक्षाचा मोटो राहिलेला आहे आणि तोच मोटो पुढं चालवत इथून पुढे आम्ही महिला सबलीकरण असो, मुलांचे शिक्षण असो किंवा महिलांचे आरोग्य असो, मुलांचे आरोग्य असो, त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं प्रयत्न करणार आहे. आज तुम्ही घरोघरी जाताय, लोकांना भेटताय, काय प्रश्न आहेत प्रलंबित? काय महिला असतील किंवा ज्येष्ठ लोकांचे काय प्रश्न आहेत का? प्रत्येक भागात एक नवीन प्रश्न आहे, वेगळे प्रश्न आहेत. काही घरकुल रिलेटेड आहेत, काहींचे रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी बसचे प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांनी एक नवीन स्कोप मिळतो की ह्या दिशेने आपल्याला हा जो पुढचा विकास करायचा आहे, तो ह्या प्रश्नांना आम्ही प्रश्न न म्हणता एक इन्स्पिरेशन की पुढं आपल्याला ह्या ठिकाणी किंवा ह्या पॉईंट्सवर फोकस करून काम करायचं आहे. 7 तारखेला मतदान आहे, धाकधूक आहे? थोडीशी आहे, पण सगळ्यांचा विश्वास आणि आशीर्वादानं ती धाकधूक
कमी होत चालले. जसं जसं माणसांना आम्ही पुढं भेटत चाललेलो आहेत, अशी बऱ्यापैकी आम्ही सगळी गावांना घरोघरी जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या सगळ्या गावात घरोघरी जाऊन सगळ्यांना भेट दिली आहे. आणि सगळ्यांच्या रिस्पॉन्सनं ती धाकधूक थोडी कमी व्हायला लागली की माणसांना विश्वास आहे की आपण हे करू शकतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही विजयी होऊ. 9 तारखेला गुलाल. हो. आज जर बघितलं तर तुमचा धनुष्यबाण घरोघरी पोचवला आहे. आज ताई मैदानात आहात. ताईंच्याबद्दल काय सांगू? नाही, तिने खूप अभ्यास केला आहे या सगळ्या बाबतीत की कसं ह्या गोष्टी मॅनेज करायच्या काय किंवा कसं प्रत्येक घरापर्यंत पोचायचं आपण. ती सकाळपासून उठून सगळेजण आम्ही सकाळपासून उठून प्रत्येकाच्या घरी जातो वगैरे आणि प्रत्येक जणींना जाऊन भेटतो. म्हणजे वयस्कर लोकांना जाऊन भेटतो. तर त्या लोकांचं असं आहे की आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही फक्त पुढे चला, एवढंच. बरं, आज लाडक्या बहिणींना ताई तुम्ही भेटताय. लाडक्या बहिणी काय म्हणतात? लाडक्या बहिणींची अशीच अपेक्षा आहे की जे चालू आहे तसं चालू राहू दे आणि ह्याच्यापेक्षा काय वेगळं असेल किंवा काय त्यांच्या अडचणी असतील ते समजून घेऊन आपण असंच एकनाथ शिंदेंच्या बरोबर असंच चालू राहू देत, असं त्यांचं म्हणणं आहे. आज एकूणच घाटमाथ्यावरील परिस्थितीबद्दल काय सांगा? कारण धनुष्यबाण हा घरोघरी पोचलेला. कोणी काही म्हणो पण धनुष्यबाण घरोघरी पोचलेलं आहे आणि आपण प्रचंड मतांनी जिंकणार आहे हे आमचं ठाम मत आहे. आणि आमच्या गावकऱ्यांचं, आमच्या पळशी गावाचंही असंच मत आहे की ह्या गावात आम्हाला बऱ्यापैकी प्रतिसाद खूप चांगला मिळेल असं. आपल्यासोबत कमल काकी शिंदे देखील आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. काय सांगाल काकी, तुमचा अनुभव पाहता आजची जी निवडणूक आहे, शिवसेनेचं चिन्हावर तुमच्या इथं स्नुषा उभा आहेत, काय सांगा? माझी ही जन्मभूमी आहे, त्याबद्दल इथल्या माझ्या सर्व बंधूंचं एक मत होऊन सर्व एका मताने आम्हाला विजयी करतील. विश्वास आहे तुम्हाला? मला पूर्ण विश्वास आहे, 100% विश्वास आहे मला. आणि माझ्या या पळशी या पंचक्रोशीतील सर्व बांधव जागृत आहेत, कोणाच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. त्यामुळे माझा पूर्ण 100% विश्वास आहे ते हे काम करतील म्हणून. आज जर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अनिल भाऊंच्या मार्गदर्शनाला काम केलं, काय वाटते, कसं घाटमाथ्यावरचं चित्र बदलले? घाटमाथ्यावरलं पूर्ण चित्र बदललेलं आहे. ज्या ठिकाणी लोक टँकरनं पाणी आणून द्राक्ष बागांना पाणी देत होते त्यावेळेचं चित्र आणि आताचं चित्र सध्याचं कसं आहे ती या लोकांनी प्रत्यक्षात यांनी तुमच्यामोर मांडलेलंच आहे. त्यामुळे मी जास्त काय सांगण्याचं हे नाही, परंतु भाऊनी जे केलं आहे ते सत्य आहे आणि यापुढे सुहास भैयाही ते करत राहतील अशी मी ती ग्वाही देते तुम्हाला. आपल्यासोबत पंचायत समितीचे उमेदवार देखील आहेत. सामना अटीतटीचा आहे? नाही, वन साईड आहे. आणि सामना अटीतटीचा म्हणण्यापेक्षा सामना हे वन साईड आहे आणि कोणतीही अडचण नाही. ही निवडणूक आहे, ही फक्त काय आहे ते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. जनशक्ती कधी कमी पडणार नाही. आज तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कामात आहे. आज उमेदवारी का करावीशी वाटली तुम्हाला? नाही, मला म्हणजे एक असं आहे की मी पहिल्यापासून म्हणजे राजकारणात मागल्या वेळेला माझे मिसेस होते पंचायत समितीला, मी ग्रामपंचायत सदस्य आहे, मला याची आवड आहे म्हणून मी उमेदवारी केलेली आहे. आज जर बघितलं तर पळशीकर ग्रामस्थ आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून पळशीकरांनी दुष्काळ अनुभवला आहे. आज जर परिस्थिती बघितलं तर वेगळी आहे, काय सांगाल? आज हे सगळं जे भवितव्य दिसतं हे स्वर्गीय अनिल भाऊच्या याच्यातून झालेलं आहे. शिवसेनेचं इथं गट आहे मोठा आणि पहिल्यापासून गावानेही सहकार्य चांगलं केलेलं आहे आणि भाऊनं त्याच्यापेक्षाही पळशीला सहकार्य चाललेलं आहे. भाऊच्यामुळेच आज पळशीमध्ये युरोप एक्सपोर्ट होतोय. जर बघितलं तर तुम्ही ताकदीनं सहभागी आहात. गेली कित्येक दिवस झालं तुम्ही प्रचारात अग्रभागी आहात. काय वाटते तुम्हाला? काय नाही, अगदी म्हणजे 100% भावानं धनुष्यबाणाला काहीच अडचण नाही. कारण का आमदार साहेबांनी जे ह्या घाटमाथ्यावरती पाणी म्हणजे शक्यच नव्हतं ते आमच्या सगळ्या दृष्टीनं आणून दिलेलं आहे. त्यामुळं इथं काय अडचणच येत नाही आणि प्रत्येकाकडे गेलं तर ती सरळ सांगतात की बाबा धनुष्यबाण आहे, आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला भावने सगळं पूर्णपणे भावनं शेतीला पाणी दिलेलं आहे आणि आमचं उपजीविकेचं साधन झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही. कामाचा माणूस आहे आणि इथून पुढे हे असंच चालू राहणार आहे. त्यामुळं आम्ही काय अडचण नाही, काय असेल ती धनुष्यबाणाला आमचं पूर्णपणे पाठिंबा आहे. एकीकडे जर आजोबा बघितलं तर तिकडे तरुण उमेदवार आहे. आज तुमच्या ह्या वयात देखील तुम्ही उत्साहानं सहभागी झाला इथं प्रचारात, कसं वाटतंय तुम्हाला? आनंद वाटतो या मला ह्या बाबतीत. बरं. मी या राजकारणात पूर्वीपासून आहे. फार दिवस तिथं माझी आमची जिल्हा परिषद सालपतला झालेली होती
तेव्हापासून आम्ही राजकारणात आहे या आनंद भाऊच्या. हां. आता तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगायचं, लईट बोलत नाही, 12 मतदान आमच्या गावचं होणार आहे याला. ग्रामस्थांच्यात उत्साह आहे की असे शिकलेले सुशिक्षित काम करणारे आणि इथंच राहणारे, प्रमुख म्हणजे गावात राहणारे, गावात उपलब्ध होणारे उमेदवार लाभलेले आहेत. त्याबद्दल चांगला उत्साह आहे मतदारांच्यात आणि चांगल्या प्रतीचा प्रतिसाद आहे. आज सुहास नाना असतील, राजाभाऊ असतील, एकत्र आहे, मोठ्या हिमतीनं या ठिकाणी काम सुरू आहे, कसं पाहताय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एकत्र येणं ही सगळ्यांचीच इच्छा होती की हे दोघं एकत्र यावं, एकदा एकत्र ह्यांना काहीतरी कामाची संधी द्यावी आणि त्या आल्यामुळं एक वेगळी एनर्जी आलेली आहे, सगळ्यांच्यात उत्साह आहे आणि आता त्याचा रिझल्ट पण चांगला येईल अशी अपेक्षा. ते आता बोलायला काही नसल्यावर काहीतरी बोलायला पाहिजे की त्यांना बी काहीतरी बोलायला पाहिजे ना. अपप्रचार असं म्हणता येत नाही, उलट आमचीच जाहिरात आहे. लोकांच्या नजरेत तर येते, काम काय नाही केल्यावर लोक विचारतात, आम्हाला सांगायला मजा येते की बाबा हे कामं केलेत, हे आहे. त्या प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणारा रस्ता बिन, घरापर्यंत जाणारं पाणी पण हे आपल्याच पक्षाने केलेलं आहे. पहिला विषय की पाण्याचा, दुसरा विषय रस्ता असतील, आरोग्यसेवा असेल वगैरे. ते भाऊंच्या कालामध्ये काम सुरू झालं, भैयाने बऱ्यापैकी केलं, भाऊने बऱ्यापैकी केलं. आज रस्त्याचे कामही छान झाले. ते पाणी आपल्या गावात नळ पुरवठा वगैरे बऱ्यापैकी झाले. टेम्पोचं पाणी विचार केला तर पाणी फोन करायच्या आधी आपलं तळ्याला वगैरे पाणी भरपूर असतं, त्यामुळे बागायची क्षेत्र अगदी खूप छान फुललेलं आहे. भाऊंचं म्हणजे एक स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. त्या पाठीपाठनं भैया आपलं चांगलं कार्यरत करत आहेत. आणि आता जे पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे जे उमेदवार उभा राहिलेले आहेत, आपल्या सईवहिनी असतील, खोत साहेब असतील, अतिशय छान त्यांचंही काम चांगलं आहे. आपण एवढ्या ठिकाणी आम्ही घरोघरी जातो मत मागण्यासाठी किंवा सांगण्यासाठी, तर सरळ असे काही लोक म्हणतात की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काही म्हणजे असं सांगायची सुद्धा गरज नाही आम्हाला की पाठीमागचा कालखंड पाहिला तर एवढं छान त्यांनी काम केले आणि त्यांच्या विचारावरही तुम्ही चालचाला अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे एवढ्या वेळ तुमच्यासोबत आम्ही 100% आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं, घाटमाथ्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यात, उमेदवारात उत्साह आहे आणि 9 तारखेला गुलाल आमचाच असणार आहे असं त्यावेळी बोलण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, खानापूर. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.